राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या आठवड्यातली घटना आहे आणि ते घटनांनी कुणी हादरला नाही, महाराष्ट्र हादरला नाही, काय नाही का तर चोरू छुपे अशा 80% घटना घडतात, पण आपल्या फक्त त्या उजेडात येत नाही, ध्यानात ठेवा. आणि 10-20% जे उजेडात येतात ना ते आपल्यापर्यंत पोचतात. नेमका काय विषय आपण बघू. म्हणजे आपण समजू शकतो, आता पेपरमध्ये ह्याच्यात वाचतो आपण की बाबा अनेक मुलांनी मिळून सामूहिक अत्याचार केलं किंवा काय केलं, पण एका 16 वर्षाच्या मुलावर एक महिलासुद्धा अत्याचार करू शकते, त्याचं शारीरिक शोषण करू शकते. नेमका काय विषय आहे इसकाटून तुम्हाला सांगतो. मुंबई स्वप्नांत शहर, इथं साज जसा जास्त आहे तिला तसा मास पण तिथं आहे मुंबईत. त्या गाड्या गोड्या कोणी कुणाला उडवून जातं, आमकं तर की चालूच राहतं. आता व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ती खरं आहे प्रवृत्ती. एक आता ती न्यायालयाचं बी असं आहे, आता एवढी मोठी केस झाली ना, महिलेचं नाव सांगायचं नाही, मुलाचं नाव सांगायचं आहे. मुलाचं ठीक आहे समजा तो अल्पवयीन आहे म्हणून, आणि आता 16ची काही कमी नाही हे पण ध्यानात ठेवा. रस्ते वाकडी तिकडे मोटरसायकल चालवणारी 16चीच आहेत. 6वी 7वीच्या मुली अक्षरशः बॉयफ्रेंड आहेत त्यांना. ही वस्तुस्थिती आहे, ही लोकांना समजत नाही. आणि याचं एकमेव कारण असेल ना तर हा ठोकळा आहे. ठोकळा म्हणजे हा मोबाईल आहे, ध्यानात ठेवा. माझ्यापुढे मोबाईलच आहे ना, तसा मोबाईल. काय घ्यावं काय नाही घ्यावं ह्याच्याबद्दल बॅलन्सिंग बिघडलं, वाटलं झालं समाजाचं. ह्या घटनेमध्ये ही जी बाई आहे, इंग्रजी शिकवणारी बाई, मास्तरीन. खडू पेन आता पण डिजिटल फलक निघाल्यात, पहिल्या काळासारखं नाही राहत. पहिल्या काळात शिक्षक आयुष्यभर जर खडून लिहिलं ना तर एखादा 1-2 किलो तर बुकटी नुसते नारड्यात जाईल त्याच्या. आता तसं राहिलं नाही, ॲडव्हान्स जग झाले, ॲडव्हान्स. ही जी बाई आहे, ही बाई ती शिकायची, तिचं वय 38. 2 मुलं आहेत तिला, असं काही नाही वांजुटी बुवा असं अजिबात नाही. 2 मुलं आहेत. मग आपल्या वयात आपल्याला जो मुलगा आहे त्याच्यापेक्षा वयाने 1-2 वर्षाचा मुलगा जो असेल, म्हणजे तिचा 8वीत आहे आणि हा मुलगा 10वीत आहे. तो मुलगा तिला आवडला. आता हा नेमका प्रकार काय आवडला, कशासाठी? शरीर संबंधासाठी. बघा आता असंही नवरा आहे सगळं असून हा आवडला. आता पोलीससुद्धा तपास कुठल्या दिशेने करतात तुम्हाला सांगतो. एखाद्या घटनेच्या बाईला असं का वाटावं की हा मुलगा शरीर संबंधाच्यासाठी आपल्याला पाहिजे, त्याच्या पाठीमागची मोडस, त्याच्या पाठीमागची काय तिच्या डोक्यात दिमागमध्ये मेंदूत काय चालतंय बुवा, हे सुद्धा समजणं मला गरजेचं आहे, तुम्हाला गरजेचं आहे. इसकाटून सांगणं माझं काम नाही. हिने काय केलं, ते लिहित असताना जायची जवळ, दंडच दाब, पाठवून हात फिरव, तिच्या त्या बोटांनी ती तो किती मांसले, किती टणक स्नायूचा आहे हे पाहत होती. ह्याच्या पाठीमागचं लॉजिक असं असतं, ती बाईचं नाव आपण आता कामिनी ठेवू. कामिनी म्हणजे काय माहिती आहे का? काम ज्याच्यात काम आहे जास्त, ज्यात वासना आहे जास्त, अशी बाई ठेवू. सांकेतिक नाव ठेवू शकतो आपण. ही कामिनी बाई काय करायची की त्या पोराला तापसायची, इकडं तपस तिकडं तपस, त्या संग थोडं एक्स्ट्रा 4-2 शब्द जास्त बोलायची, पण तिच्या मनात खाटका बसलेला शिव पाहिजे आपल्याला खोंड्यासाठी. आता विषय असा आहे की ह्या बाबतीत सुद्धा शास्त्र लय पुढे गेले, विज्ञान पुढे गेले. हा प्रकार संपूर्ण जगात आढळतो की 40ची 35ची 38ची 42ची बाई, 50ची सुद्धा बाई 16-17 वर्षाच्या मुलांचा वापर का करून घेते. याच्या पाठीपासून लॉजिक तुम्हाला सांगतो. मुळात 15, 16, 17 हे वय असे की शरीर डेव्हलप होत असतं. तुमच्याकडं जी क्षमता आहे ती उच्च कोटीची असते. तुमची नजर फार तीक्ष्ण असते. एखादं काय समजा आमच्याकडं गावाकडं समजा कोंबडीचं पिल्लू पळावलं बुवा कावळ्यांनी कुत्र्यांनी, तर त्याच्या पाठीमागं आईबापा नाही पळू शकत. त्या कुत्र्याच्या पाठीमागं ती पोरग स्पीड विजेच्या ह्यानं जातं, विजेच्या चपळाईनी, त्याला म्हणतात करंट. हा जो करंट आहे ना, हा करंट साधारण 32 ते 30-35 पर्यंत एंड होऊन जातो प्रत्येक माणसाचा. तो फार 100 वर्ष जगणारा असा करंट हा कुणाचा टिकून राहतो, ज्यांनी आपल्या पंचेंद्रिय जागृत केल्यात किंवा ज्याच्याकडे योगासनं आहेत, ह्या माणसात फारच कालावधीपर्यंत राहतो. बाकीच्यांचा अवघड आहे. करंट निघून जातो, एक रोग जोंबावतो. शुगर असन, तुमचं काही असन, BP असन, असा प्रकार.
ह्या पोराच्या ह्या बाईची मानसिकता तुम्हाला सांगतो की हा पोरगा भोगासाठी पाहिजे, पण कसा पाहिजे, कंटिन्यू पाहिजे, मी म्हणेन तवा पाहिजे, म्हणजे असं आहे की बाबा मला जेव्हा माझी तवा तो तयार पाहिजे, असं थोडक्यात. ह्याला सायन्स इतकं पुढे गेलं ह्या बाबतीत की परदेशात याला कुगर मानलं. आपण त्याचा एक एपिसोड पण युगयुगेला बनवला होता. कुगर म्हणजे काय, तो कुगरचा अर्थच म्हणत होतो मोठी मांजर, गुबगुबीत मांजर, जाडी मांजर, जाडी बाधाडी मांजर. मांजराला कुगर मानलेलं आहे. पण हा जो प्रकार आहे ह्याच्यात कुगर बनवून ओळखतात. अशा कुगर महिला आपल्या इथं सुद्धा महाराष्ट्रात भारतात आहेत, पण चोरी छुपे आहेत. हां, चोरी छुपे कळून देत नाहीत. आणि त्यांचं काम वाचण्याने एवढ्या पछाडलेल्या असतात. तर हा जो मुलगा आहे 16 वर्षाचा 10वीत शिकतोय, ह्याला म्हणजे ह्याला समजा सेक्ससाठी निवडला किंवा शरीर संबंधासाठी निवडला, तासापर्यंत त्यांचा टायमिंग असतो, ध्यानात ठेवा. कारण ते शरीर डेव्हलप होत असतं. आणि सगळ्यात जास्त धोकादायक ही त्या मुलाच्या पालकांसाठी की जातोय शाळेत बाबा, सांभाळतोय, आपलं म्हातारपणाची काठी आहे सगळे, पण हा पोरगा स्वतःच्या मर्जीने म्हणा किंवा स्वतःच्या यांनी बाईच्या आहारी गेला आहे. आणि त्याला जी सवय लागली ना, अक्षरशः त्या पोराला चिटून काढते बाई. ती शिर्डी कधी शिर्डी दार काढली का? आता ग्रामीण भागाला माहिती आहे, पण ती शिर्डीत काय शिर्डीची दार कोणी काढलं? शिर्डी आपली शेळी तिला शुद्ध जमत नाही. ती शिर्डीची दार काढताना ती थाना आपण कशी सगळी पिळून काढतो, सगळं दूध आतलं काढून घेतो, तसा ह्या पोराचा पार तुम्हाला सांगतो ह्या बाईने इस्कूट करून टाकला. आता तिने काय डोकं लावलं, तिने एक मध्यस्थ घातला आणि त्याला मध्यस्थामार्फत त्याला सांगितलं की जाऊ आपण दोघं फिरायला, आज्ञास्थळी जाऊ, कुठं बी जाऊ, म्हणजे काय तिथे असेल ती. आणि आजकाल तू माझ्याशी प्रेम कर. आणि आजकाल 16ची म्हणजे काही कमी समजू नका तू, ते सगळं माहिती आहे. बापाने मोबाईल घेऊन दिला आहे अभ्यासासाठी, हा बघतोय, अश्लील फिल्म पाहण्यासाठी त्याचा वापर करतोय, गेम खेळण्यासाठी करतोय. हा, हिला आवड आहे. तर आमच्या पाहुण्याचा पोरगा आहे, त्याला तर एक 6-7 महिन्यापासून तसल्या गेमचं असं बटणं दाबायचं व्यसन लावले, गोळ्या मार, कुठं काय कर. 8 तास तो खेळतो. 8 तासात त्याची नजर कमजोर झाली आहे. 8 तास खेळल्यामुळे त्याच्याकडून मोबाईल काढला ना तर आईमाईवर शिव्या आईला देतो. बाप तर काही घरीच नसतो व्यवसायानिमित्त, पण शिव्या देतो घाण आईला. इकुलता एक म्हणजे असं पालकांना प्रश्न पडावा, अरे आपण नेमकं काय करतोय, हुयम आहे, मी नेमका कोण आहे, मी ही का काढलंय बुवा, आणि का काढायचं बुवा, समाजाच्या दबावाखाली काढलंय का, किंवा माझं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी मी हे काढलंय का अपत्य, जे असं करत असन. म्हणजे अशी सगळी जगात परिस्थिती आहे सगळीकडं. कुणाचं लय शानं नाही. ह्या मोबाईलनी पार कुत्रा लावला आहे पोरांना. आणि पालकांना भीती अशी आहे की बाबा ह्याच्यात काय वाईट घटना घडून नाही, आपलं पोरगं आपल्या ताब्यात कसं राहील. हे जे कामिनाबाई आहे, इंग्रजी शिकवता तिने रविवारचा दिवस निवडला. रविवारच्या दिवशी सुट्टी असते. आणि पोरांचं कसं असतं, आईबापांना 2-3 तास पोरगा गेला, आई असं हुशार तर विचारते बा कुठे गेला, जाऊ नको, अभ्यास कर, किंवा जवळपास खेळ लय लांब जाऊ नको. कोणी ऐकत नाही आईबापाचं आजकाल. ती सांगायचं काम करते, कोणी ऐकत नाही. मित्राकडे चाललो, ह्याच्याकडे जायचं होतं, आमच्याचं तसं होतं, पिंटरचं तसं, मॉन्टीचं तसं, लय अवघड. ही गेलं त्या बाईबरोबर. जिने त्याला जिथं जंगल झाडी आहे अशा परिसरामध्ये नेलं. ते माणसंच नाही अजिबात. तुम्हाला मी सांगितलेले, प्रत्येकाची संबंध करायची एक वेगळी आवड असते. ते कृत्रिम पदार्थ जे ना, त्यात बऱ्याच जणांना आवडत नाही. कृत्रिम पदार्थ म्हणजे कसं, ते बेड, ती गादी, ते बिथाडं, ते लाईट, ते पंखा, ह्याच्यात डोकले लोक. काहींना लागतं झाडं, पाणी, वेली, आमकं तमकं, आखा नांगा आपण बिगर कपड्याचा कार्यक्रम असतो. तुम्हाला सांगतो दुमसावणे मागे दुमसावणे प्रकार आता ग्रामीण भागात लोकांना कळतं. हां, दुमसू काढलं पोरगं ती. आणि टेक्निक बाईने एकच वापरलं होतं. हां, तू फक्त पडून राहा, मी बरोबर करते. आता एवढा मोठा मैद्याचं पोतं वरून बसलं, त्या पोराचा पार रस निघायची पाळी आली ना तिच्या आईला. लय बेकार लोकांचं. ह्याला म्हणतात एखाद्याचं शारीरिक शोषण करणे. पण त्याला काही लिमिट नाही, त्याला काही ही नाही. सुरुवातीला पोरावी वाटलं बरं आहे बा, चला ठीक आहे, गरम आहे. पण नंतर त्याला त्याचे शरीराचे परिणाम दिसायला लागले. ती डोळं त्याचं खोळखोळ जायला लागलं, त्याच्या चेहऱ्या होतं तेज होतं ते कमी व्हायला लागलं. आई विचार करायला लागली, आणि पोरगाची मित्रात नाही, काय नाही, मोबाईल नाही, काय नाही, सुम असं कुडत बसायचं. अभ्यासावर लक्ष नाही, त्याचं ते कमी यायला लागला मार्क.
ह्यांना घरच्यांना काय कळणार, ती कोणाशी काही बोलत बी नव्हतं. त्या बाईनी तब्बल 7.5 ते 8 महिने त्या पोराचं शारीरिक शोषण केलं. भयंकर गोष्ट आहे ही, त्याच्या मनाच्या विरुद्ध. बरं ते करत असताना त्याचा स्टॅमिना आणखी इन्क्रीज व्हावा, आणखी वाढावा म्हणून तिने त्याला दारूसुद्धा पाजली. आता ही इतकं कवळं केरळ लेकरू 16 वर्षाचं आणि अल्कोहोलसारखा प्रकार, म्हणजे एखाद्याला समजा 2 क्वार्टर घेऊन काय होत नाही, याला 90 घेतली तरी याला चालता येत नाही अशी परिस्थिती, कारण शरीराला त्या गोष्टीची सवय नसती. ते त्याला पाजलं. मागून मागून त्या उत्तेजना वाढवणाऱ्या गोळ्या असतात ते त्याला खायला घातल्या. नशीब तिने 2-4 नाही घातले, एकच घालायची ती, तर ती खालाच झाला असतं अटॅक येऊन. इतकं भयानक जग निघाले. आपली पालकं पोरं सांभाळा भाऊ, काय करा तुम्ही. हां, नाही तर जेवढी तुम्ही आत्तापर्यंत कमावली ना तेवढी एका बातमीने गमवायची पाळी. हां, आणि जी पालक आहेत आत्ताचे, हे त्यांचं जी 90ची पिढी त्यांनी बघितलेली, ही फार चांगली लोक आहेत तुम्हाला सांगतो. आणि त्यांना असं वाटतं की मला आपल्या पोरस कसं व्हायचं बा, काळजी असतात, त्याच्यामुळं यांना जपा. ह्या बाईनी, कामिनाबाईंनी त्याच्यावर 7-7.5 महिने 8 महिने अत्याचार केले. शेवटी कुठंतरी आहे ना नियती, लक्षात घ्या. त्या पोराला म्हणजे असं वाटायला नशीब, बरीच पोरं अशा ह्याच्यात फाशीसुद्धा घेतात. ही गोष्ट खरी तुम्हाला सांगतो की सांगायचं नाही कोणाला. आणि हा विषय आहे ना, हा लोकांनी त्याच्यात लोकांच्या लवकर बदल होणार नाही तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, मोठमोठे संत महात्मे महापुरुष असतील सगळे आपले, ह्यांचं सांगून लोक नाही म्हणजे सुधारली. आता काही सुधारत्यान, लोक सुधरू शकत नाही. ज्याच्या त्याच्या मनाने जे जगतोय आणि ज्याच्या त्याच्या मनाने ठरवायचं किती वर्ष जगायचं, डोक्याला ताणच नाही. आणि तुम्ही जगला काय मेला काय, काही कोणाला घेणदेण नाही ह्या जगात. जे तो आपल्या पैसा आला की मज दाखवतोय आणि नसला तर ठाणठाणा बोंबालतोय, अशी परिस्थिती. काही कोणाची कोणाला घेणदेण नाही. आपलं कुटुंब आपलं आपणच सांभाळायचं. ही नियतीला दाग आली म्हणा किंवा काय म्हणा, हिचं अति झालं म्हणा. ती जसा राज लागलं बाबा एक दिवस ती आई पशी. आता आई थोडं सॉफ्ट असते बापापेक्षा. बाप जरा रागीट असतो, हानीन मारीन काय होईन, पण आई जरा समजून घेणारी असते. 2 वेळेस आपले शरीर तिने अन्न घालून व्यवस्थित सांभाळलेलं असतं. आई शेवट. तिला रडलं, तिला त्या आईला ती त्याचं बोला माझे मॅडम आयावर वाईट करतात, असं करतात तसं करतात. मग आत्तापर्यंत पोरग जे असं करत होतं त्याचं तिला लगेच उलगडा झाला. शेणे माणसाला लगेच कळतं काहीतरी विषय गंभीर आहे. मग वडिलाला बोलून घेतलं, त्याला विश्वासात घेतलं, काळजी करू नको, तुझा याच्यात काय दोष नाही, हां जग वाईट आहे, सांग कसं झालं. त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली. तिथून उठले डायरेक्ट पोलीस स्टेशन. दादर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विषय हा. दादर पोलीस स्टेशनला गेले. एका अल्पवयीन मुलावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, आणि मायनर आहे म्हणजे 16 वर्षाचा पोरगा आहे, 16 सव्वा 16. पोस्को अंतर्गत कारवाई. हां, महिला आयोग नाही काय नाही, कुणी हिच्या मत्तीला आलं नाही. तिने तो गुन्हा कबूल केला. उचलली तिरडी तिची. तुम्हाला खरं सांगतो, इंग्रजी शिका A+ ॲपल, B+ बॉय हे शिकवायचं ना, दिलं सोडून तिने इंग्रजी शिकवता. तिने ओ कमान किलमी असलं शिकवायला सुरुवात केली. याला म्हणतात प्युअर वासनांदबाई. स्वतःच्या शरीराची एक तास भूक भागवण्यासाठी बऱ्याचशा ह्या कुगर महिला ह्या अल्पवयीन मुलांचा वापर करतात. आणि मुलं जवळपासच असतात ना, आपली इडीच आहेत. यांना काय कळत नाही. यांना तिकडून फोन करणार, मार इकडून गोळी मार, तिकडून मार, अरे आला बघ, हे बघ. 100 ही इतकं भयानक चाललंय तुम्हाला सांगतो. मग हे करता का मिया खलिफा बघत, मिया खलिफा बघितला. एखादी मिया खलिफा शिकवते, ती बिंबी उघडी करून शिकवताना दिसते त्यांना. एखादी असती अडचण, त्याला काय आहे ते शिक्षक म्हणजे अक्षरशः सरस्वतीचं रूप आहे. हिला संदाच कोण नाही आजकाल. ह्या बाईने पण एक आहे नायनाट झाला. आता 4 ज्या आहेत त्या सावध झाली असते ना, काही नाही तर तोडलंच असन बुवा, तोडून टाका, ध्यानात ठेवा. एखाद्या त्या 10 देवाला नेवस करून कमावलेली लेकरू येते, त्या आईने हाडाची काडं करून त्याला लहान मोठे केले. त्याच्यावर हात टाकण्याआधी 10 वेळा विचार करा. त्यांना सोपं उपाय सांगतो ना मी, माझ्याकडे सगळ्याचंच समाधान आहे तुम्हाला सांगतो. अशा ज्या कुगर महिला आहे ज्यांना त्यांच्या इच्छा तृप्ती करण्यासाठी तास स्टॅमिना पाहिजे असतो ना, ते पुरुषाचं काम नाही, नवऱ्याचं तर अजिबातच नाही. हां, त्यांना एक उपाय सांगतो. टॉय आलेले आहेत बाजार मार्केटमध्ये. सरकारी वरून शासनाची ज्याच्यावर बंदी जरी असली, आतल्या हाताने सगळं इकलं जातं. बनवणाऱ्या कंपन्या जास्तीत जास्त चायनाच्या आहेत. हां, चायना सगळाच माल डुप्लिकेट बनवत नाही. 3 प्रकारचा माल चायना बनवू शकतो. त्यांची ती क्षमता आहे, ध्यानात ठेवा. अति स्टँडर्ड एक
मिडियम एक, आणि एकदम बा आता नवीन घेतलं की तासात बिघाड होणार, खराब. आपण त्याला चायना माल म्हणतो. तसा 3 प्रकारचा माल चायना बनवतं. नुसतं चायना सगळंच खराब बनवतं असं अजिबात नाही. शिनी ती एक निघाले बॉ कृत्रिम रताळे निघाले. हां, बटणं आहेत मागं पुढं स्पीड, तास काय आला. मी तर म्हणतो रातभर चालून दे बॉ, ते कृत्रिम ते खेळ नाही त्याला काय. हां, ते रातभर चालून दे. आणि तुझं काय आता काही झालं तरी काय घेणं नाही का आम्हाला त्याचं. पण या खांद्याच्या मुलावर 15-16 वर्ष वयाच्या हात टाकणं हा प्युअर नीचपणा आहे. बाई पोस्को अंतर आज जाईल आणि खातं किंवा शैक्षणिक खातं असं आहे, असं कारण ना पहिलं त्यांचं काम असं डिसमिस, जाऊन द्या गाडी. हां, इतकी हाय फाय पद्धती होती हिची की हिने नंतर ते 5-7 महिने तर 3 स्टार 5 स्टार हॉटेलच्या रूम बुक करायची. महागडी 30-40 लाखाची गाडी, काय ती पहिली संपत्ती असं इकली असं तिचं ऐक मला तर हिस्ट्री काढली बाई त्या कामिनाबाईची. हां, सगळं. पण आता कसं आहे, पोलिसांनी ही सुटूच शकत नाही हे मात्र गॅरंटेड खरं. त्या मुलांचं वडील, मुलाची आई, नातेवाईक यांनी सुद्धा अतिशय म्हणजे त्याची ओळख लपवली आणि त्याला पाठपुरावा करायचं ठरवलं, करणारच ते. आणि हे झालंच पाहिजे. फक्त तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करा. आपले जर कच्चे बच्चे असतील किंवा खेळत असतील, एखादी कुगर महिला ही आपल्या शेजारी पाजारी नाही ना याचा अंदाज घ्या. कोण जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करतंय, माझं हे काम कर ते काम कर, थोडं लक्ष ठेवा. सध्या दिवस ताकसुद्धा फुकून प्यायचे आहेत. हां, एवढं मात्र डोक्यात ठेवा. नाहीतर कसं आहे, एवढे आपली प्रॉपर्टीच तेवढी पोरग बरे त्यांनी लाथा का घाला ना उद्या गेलो, पण हाय बुवा आता काय जगात लाथा अग्नी तर देईन असा विषय असतो. त्याच्यामुळं अशा घटनापासून सावध राहा ही तुम्हाला तुमच्या चरणी, पांडुरंगा चरणी मनापासून मागणी. रामकृष्ण हरी.